घरगुती वादातून आत्महत्येचे प्रयत्न करण्यासाठी निघालेले धुळ्यातील अमीन पिंजारी वय 38 या तरुणाचा जीव पोलिसांच्या दप्तर आणि संवेदनशील कामगिरीमुळे वाचला। या घटनेमुळे धुळे जिल्हा पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। धुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह 2 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली। शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा विधी सेवा समिती वकील संघ, शिंदखेडा व सामाजिक वनीकरण विभाग शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परिसरात न्यायाधीश विनीता नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी करंज, मोहरी, बांबू, सीताफळ आदी रोपांची लागवड करण्यात आली। दोंडाईचा येथील जुना शहादा रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावल्यानंतर या अतिक्रमणधारकांनी कारवाईच्या भीतीने स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले। यामुळे या रस्त्याने सुमारे 40 वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला। सगळ्या निवडणुकीत अटीतटीची गाव पुढाऱ्यांची राजकीय प्रतिष्ठा ठरवणारे व पक्षभेद विसरून स्थानिक पातळीवर आघाडी युती करून लढवल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील 557 ग्रामपंचायतीच्या पुढील 5 वर्षात पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले। त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात आता कोण बनेगा सरपंच याची चर्चा सुरू झाली। धुळे जिल्ह्यात सध्या स्थितीत 96 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत त्याआधी संपली असल्याने तिथे सध्या प्रशासक राज असून या ठिकाणी आताच वातावरण निवडणुकीमय झाल्याचे चित्र दिसत आहे। शिरपूर तालुक्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था व शिक्षण संस्थांतर्फे विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करून कापडी पिशव्या वाटप करून नागरिकांना पर्यावरणाचे संवर्धनाचे आवाहन करण्यात आले। राज्यातील नगर विकास विभागाने धुळे मनपाला प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे पत्र आयुक्त अमिता दगडे पाटील यांना दिले। त्यानुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे, परंतु नवीन प्रभाग रचना करण्यासंदर्भात देण्यात आलेल्या नगर विकास विभागाच्या सूचनेनुसार नवीन प्रभाग रचनेत फक्त रचना बदलेल, मात्र प्रभागाची संख्या वाढणार नाही, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली। पूर्वी गावाशेजारी आमराई असायची। गावात आमराई असणे हे त्या गावाचे वैभव समजले जायचे। आता गावरान आंब्याची झाडे विरळ झाली आहेत। अलीकडे ग्रामीण भागात प्रत्येक गावात, खेड्यात, शेती शिवारात असलेली आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। मात्र अजूनही काही गाव खेड्यात काही आंब्याची झाडे अस्तित्वात असल्याने गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळत आहे। साक्री तालुक्यातील विविध गावात भरणाऱ्या आठवडी बाजारात आंबे विक्रीसाठी विक्रेत्यांची ठिकठिकाणी दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे। फळांचा राजा असलेला आंबा हा सर्वांनाच प्राणप्रिय असून आवडीचा आहे। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ते अक्कडचे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून तुटलेल्या पाईपची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अमडते, वरसूद व वरपाडे शिवारातील शेतकऱ्यांनी केली। शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शेतकरी बांधव एकत्रित झाले होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले। निवेदन स्थापित अभियंता पंकज बांबरे यांनी स्वीकारले। शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांकडून शोध मोहीम राबवली जात आहे। पट वाढवा मोहीम शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांच्या मार्गदर्शनाने, गट शिक्षणाधिकारी गणेश सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात राबवण्यात येत आहे। नवरजी गरताड येथील जीप शाळेत बीट नंबर 1 चे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बाविस्कर यांनी पट वाढवा मोहीम काढली। यासाठी शिक्षक परिश्रम घेत आहेत।